मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर 32 तासांनंतर वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत झाल्याची बातमी समोर येते। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक तब्बल 32 तासांनंतर पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे। महामार्गावर पलटी झालेल्या गॅस टँकरमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। प्रशासनाने आणि आपत्कालीन यंत्रणांनी 4 क्रेनच्या सहाय्याने टँकर बाजूला करून मार्ग मोकळा केला। या घटनेमुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। प्रवासी एकाच ठिकाणी अडकून पडले होते। बरेच प्रवासी उपाशी आणि तहानलेले देखील होते। मोठ्या प्रमाणामध्ये ही वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। 24 तासांच्या वर लोक अडकून पडलेले होते। त्यानंतर आता 32 तासांनंतर ही वाहतूक पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे। दरम्यान प्रशासनाने आणि आपत्कालीन यंत्रणांनी 4 क्रेनच्या सहाय्याने टँकरला बाजूला करून मार्ग मोकळा केला। या घटनेमुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब देखील रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। अनेक प्रवासी तासनतास अडकून पडल्यामुळे मोठा मनस्ताप सहन त्यांना करावा लागला होता। टँकर हटवल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी देखील विशेष व्यवस्था केली। सध्या वाहतूक हळूहळू पूर्ववत होत असून वाहन चालकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे। दरम्यान ही मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। महामार्गावर एक टँकर उलटला होता, मोठा अपघात झाला होता, त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प करण्यात आली होती। त्यानंतर याची योग्य ती खबरदारी घेऊन यावर योग्य त्या उपाययोजना करून मात्र पुन्हा एकदा 32 तासांनंतर वाहतूक सुरू करण्यात आली। या घटनेमुळे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। टँकर हटवल्यानंतर पोलिसांनी देखील लगेचच रस्ता मोकळा केला असून वाहतूक सुरळीत करण्यात आणण्यासाठी विशेष व्यवस्था देखील तैनात केली।